नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आले। तुम्ही इथे स्क्रीनशॉटवरती पाहू शकता। अगदी मी तुम्हाला झूम करून दाखवते। आणि नीट 2024 एक्सपेक्टेड कट ऑफ 2024चा BHMS प्रायव्हेट मेडिकल कॉलेज इन महाराष्ट्र याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये आज मी सांगणार आहे की BHMS कॉलेज आपले जे महाराष्ट्रामधले जे आहेत त्याच्यामधले प्रायव्हेट कॉलेजबद्दल मी हा आज व्हिडिओ बनवत आहे। आणि तिथे विद्यार्थ्यांना 2023मध्ये किती कट ऑफ गेला होता, अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांचा स्कोर आणि रँक हे तुम्हाला डिटेल्समध्ये मी 2023चा सांगणार आहे। आणि एक्सपेक्टेड कट ऑफ 2024मध्ये किती जाऊ शकतो याच्याबद्दल पण अगदी मी तुम्हाला डिटेल्स बोलणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता 85% कोठ्यामधून म्हणजेच महाराष्ट्र स्टेट कोठ्यामधून विद्यार्थ्यांना कसे ॲडमिशन्स होतात, कुठल्या रँक प्रमाणे किती मार्कावरती झालेली आहे त्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये सांगणार आहे। आणि हा राऊंड 6 राऊंडचा मी हा कट ऑफ काढलेला आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। शेवट 6वा राऊंडचा। आणि ते तुम्ही पाहू शकता हे जनरल कॅटेगरी आणि वुमन असं हे मी 2 काढलेले आहेत। तर ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा स्कोर किती होता आणि रँक किती होती, आणि फक्त वुमन कॅटेगरीचा म्हणजेच फिमेलसाठी किती स्कोर आणि रँक होता ह्याच्याबद्दल अगदी 85% कोठ्यामधून मी तुम्हाला डिटेल्समध्ये वाचून दाखवणार आहेत। अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पुढे की मी कसं काढलेलं आहे ते। तर ओके, तर इथे तुम्ही पाहू शकता इथे कॅटेगरी दिलेली आहे। हे नीट स्कोर रेंज 2023 आणि नीट रँक रेंज म्हणजे हे स्कोर मार्क आणि हे रँक हे 2023 हे पूर्ण अगदी डिटेल्समध्ये वाचून दाखवणार आहे। आणि नंतर लास्टला मी एक्सपेक्टेड कट ऑफ 2024चा किती रँक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज इन BHMSचा किती राहू शकतो ह्याच्याबद्दल अगदी डिटेलमध्ये तुम्हाला मी वाचून दाखवते। तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी ओपन कॅटेगरीचा जनरलचा म्हणजे जनरलमध्ये मेल आणि फिमेल हे दोन्ही येतं। तर त्या विद्यार्थ्यांना 175 हा जनरलचा होता आणि वुमनचा 180 हा होता। हा झाला स्कोर। आणि रँक तुम्ही ते पाहू शकता इथे रँक दिलेला आहे 7,94,265 हा जनरलचा होता आणि वुमनचा 7,94,300 हा वुमनचा रँक होता ओपन कॅटेगरीचा। आणि OBCचा आपण विचार करूया तर जनरलचा 175 होता आणि वुमनचा 180 होता। ओके, सेम होता। आणि रँक पण तुम्ही ते पाहू शकता जवळजवळ सेमच आहे, 7,94,265 आणि 7,94,300 हे झालं जनरल आणि वुमनचं OBC कॅटेगरीचं। आणि पुढे तुम्ही SC कॅटेगरीचं पाहू शकता 172 हे जनरल आणि वुमनचं होतं, जनरलवाल्यांचं होतं, आणि वुमनचं 174 होता हा झाला स्कोर होता। आणि तुम्ही ते रँक पाहू शकता त्या SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं 8,29,600 हे जनरल कॅटेगरीला रँक होता आणि वुमनला 8,29,615 हे वुमनला रँक होता, हे SC कॅटेगरीचं। आणि नेक्स्ट आपण तुम्ही आणखीन पाहू शकता पुढची कॅटेगरी कोणती आहे ते इथे मी काढलेलं आहे। ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जनरलला 104 वरती सीट अलाउड झाली होती 6व्या राऊंडमध्ये आणि वुमनला 107 वरती झालेली होती। आणि इथे तुम्ही पूर्णपणे पाहू शकता हा रँक किती होता, तर 12,48,266 हा जनरलचा रँक होता आणि वुमनचा तुम्ही पाहू शकतो 12,48,300 हा वुमनचा रँक होता। आणि जर EWSचा विचार केला तर 170 हा जनरलचा होता आणि 180 हा वुमनचा होता। ओके, हा झाला स्कोर। आणि तुम्ही रेंजचा विचार केला तर 8,33,500 हा रँक होता जनरलचा आणि वुमनचा 8,25,000 हा रँक होता। आणि पुढचं तुम्ही पाहू शकता VJ कॅटेगरीचा 170ला होता जनरलचा आणि वुमनचा 165ला होता VJ कॅटेगरीचा। आणि ते तुम्ही पण रँक जवळजवळ सेम असल्यासारखं होता, तुम्ही पाहू शकता 8,25,000 हा रँक होता जनरलचा आणि वुमनचा 8,33,500 हा वुमनचा रँक होता। आणि पुढची कॅटेगरी पाहू शकतो NTB, त्याचा जनरलचा 140 वरती सीट अलाउड झाली होती आणि वुमनची 152 हा त्या विद्यार्थ्याचा स्कोर होता NTBचा। आणि ते तुम्ही रँकचा विचार केला तर 9,22,000 हा रँक होता जनरलचा आणि वुमनचा 9,26,000 हा रँक होता। ओके, आणि NTCचा विचार केला तर मार्क होते 184 हे जनरलचे आणि वुमनचे 190 हे विद्यार्थ्याचे मार्क होते। आणि तुम्ही ते रँक पाहू शकता 7,78,170 हा जनरलचा होता आणि वुमनचा 7,62,800 हा वुमनचा होता। तर हे झालं विद्यार्थ्याचं NTCचं। आणि NTDचं तुम्ही पुढे पाहू शकता, अगदी मी NTCचं काढून सांगितलं आहे तुम्हाला आता।
आणि NTCचं 184 हे जनरलचा होता आणि 190 ही वुमनचा होता. आणि तुम्ही ते रँक पाहू शकता. 7,78,170 हा जनरलचा रँक होता आणि 7,62,800 हा वुमनचा रँक होता. आणि NTDचा तुम्ही विचार करू शकता, इथं पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती 190 हा जनरलचा होता आणि 195 हा वुमनचा होता. आणि रँक तुम्ही पाहू शकता 7,62,800 हा रँक होता जनरलचा आणि वुमनचा 7,22,600 हा त्या वुमनचा रँक होता. 6वा राऊंड हा BHMS प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा. हे तुम्हाला 2023चं मी पूर्ण अगदी गेल्या वर्षीचं रँक आणि स्कोर पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं आहे. आणि ते तुम्ही पुढे पाहू शकता स्क्रीनवरती एक्सपेक्टेड कट ऑफ इथे दाखवलेला आहे. तर किती असू शकतो 2024मध्ये ते मी पूर्ण काढलेलं आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 रेंज आणि फॉर प्रायव्हेट कॉलेजेस. तर इथे तुम्ही हा पूर्ण अगदी स्क्रीनवरती पाहू शकता. अगदी तुम्ही जनरल कॅटेगरी ओपनचं 180 to 185 असा राहू शकतो आणि OBCचा पाहू शकता तुम्ही तर 178 to 182 हा OBCचा राहू शकतो. हा एक्सपेक्टेड झालेला आहे. आणि SC कॅटेगरीचा आपण विचार केला तर 172 to 175 विद्यार्थ्याला एक्सपेक्टेड ह्या एवढे जर मार्क असेल तर तुम्हाला BHMS कॉलेज प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन्स भेटू शकतं. आणि ST कॅटेगरीला 105 ते 110 एवढा तुमचा रेंज असेल तर तुम्हाला नक्कीच त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन प्रायव्हेट BHMS तुम्हाला कॉलेजमध्ये भेटू शकतं. ज्या काही विद्यार्थ्यांचं इन्कम जर समजा त्या पॅरेंट्सचं जर इन्कम 8 लाखापेक्षा जर कमी असेल तर त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या रूपामध्ये तुमची फी पण माफ होत असते. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि ST कॅटेगरीचा विचार केला तर 105 वरती सीट जनरलची अलॉट झाली होऊ शकते आणि 110 वरती वुमनची. EWSचा विचार केला तर 165 आणि 180 हा एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे. विजेचा पण पाहू शकतो तुम्ही 165 ते 170 हा कट ऑफ एक्सपेक्टेड काढलेला आहे. आणि NTBचा पाहू शकतो 145 ते 155 हा विद्यार्थ्याचा कट ऑफ मी एक्सपेक्टेड काढलेला आहे. आणि पुढचं तुम्ही NTCचा पण पाहू शकता 185 to 190 आणि NTDचा विचार केला तर 190 to 195. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ 2024चा मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि अगदी रेंज पण प्रत्येक विद्यार्थ्यांना फार सपोज 1, 2 किंवा 3 विद्यार्थ्यांना जर मार्क सेम असेल तरी पण त्या मार्कावरती त्यांना ॲडमिशन्स न होता त्यांच्या अगदी रँकवरतीच ॲडमिशन्स होत असतात. हे गोष्ट लक्षात घ्या. ज्यांचा रँक पुढे असेल म्हणजेच वरती असेल त्या विद्यार्थ्यांना ती सीट अलॉट केली जाते. आणि ST कॅटेगरीचा जर विचार केला तर एकदम 105 मार्काला पण विद्यार्थ्याला सीट्स अलॉट होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे 150 मार्क असतील ते विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत असं आपण एक समजू शकतो एकंदरीत. तर अगदी न्यू आणि बऱ्यापैकी आपल्या दिस इयर म्हणजे 2024मध्ये न्यू कॉलेजेस ॲड होणार आहेत. आणि जर नवीन कॉलेज ॲड झाले तर कट ऑफ पण थोडासा कमी जाण्याची शक्यता आहे. तर ओके मित्रांनो, आता आमच्याकडे सध्या टेक पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमचं काउन्सिलिंग घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच इथे मी खाली नंबर दिला आहे डॉक्टर सरोज कोकणे हा नंबर दिलेला आहे. इथे तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. हे 2 नंबर मी दिलेले आहेत. त्याच्यावरती तुम्ही मेसेज किंवा कॉल करून मला सगळे विचारू शकतात. आणि मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण माझा नंबर दिलेला आहे, त्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता. ज्या काही विद्यार्थ्यांना डाऊट आहे त्यांनी नक्कीच मेसेज कॉल करून विचारू शकता. ओके मित्रांनो, ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये सगळे व्हिडिओ माझे पाहता येतील. ओके मित्रांनो, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.